प्रदेशाध्यक्षपदावरून मुक्त होण्याचे जयंत पाटील यांचे संकेत। नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची शरद पवारांना विनंती। राष्ट्रवादी वर्धापन दिन सोहळ्यात व्यक्त केली भावना। आगामी निवडणुकीत 50% महिला उमेदवार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांची मोठी घोषणा। अजित पवारांसोबत जाण्यासंदर्भात शरद पवार आणि जयंत पाटलांशी कुठलीही चर्चा नाही। खासदार सुप्रिया सुळे यांची राष्ट्रवादीच्या मासिकात भूमिका। आमचे 8 खासदार काय निर्णय घेतील यावर पुढील भूमिका। सुळेंची माहिती। कुणाचाही बाप काढणं चुकीचंच आहे। नितेश राणेंच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। संबंधित मंत्र्यांना याची कल्पना दिल्याची फडणवीसांची माहिती। मुंबई पालिका निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेची रणनीती ठरली। लढा आपल्या मुंबईचा या मोहिमेला आजपासून सुरुवात। आजपासून 1 ऑगस्ट पर्यंत मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। उमरा अपघातात 4 जणांचा मृत्यू झाल्यानंतरही लोकलमधल्या मरणयातना सुरूच। गर्दीमुळे दिवा स्टेशनवर एसी लोकलचे दरवाजे लागेनात। मनसे आक्रमक। ठाणे रेल्वे स्टेशनवर धडक मोर्चा। 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या लाडक्या बहिणी 1500च्या हप्त्याला मुकणार। कागदपत्रांचीही होणार तपासणी। सरकार आयकर विभागाकडून मिळवणार उत्पन्नाची माहिती। मद्यावरील शुल्क वाढीमुळे राज्याच्या तिजोरीत 14,000 कोटींचा महसूल वाढणार। राज्याच्या महसुलात वाढ करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचा निर्णय। नागपुरात प्रेयसीच्या सरणावर आत्महत्या करण्याचा प्रियकराचा प्रयत्न। कामठी तालुक्यातल्या कंधान गावातली हृदय पिळवटून टाकणारी घटना। प्रियकरावर उपचार सुरू। संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं नाशिकमधून प्रस्थान। हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत रंगला पालखी प्रस्थान सोहळा।